अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांचा फायर ऑडिट आणि फायर ड्रिल 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। 24 ऑगस्टला पहाटे 3:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी 4 वाजल्यापासून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिले। त्यांच्या सूचनेनुसार 36 नवजात बालकांना उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आलं। त्यापैकी 29 बालकांवर विविध रुग्णालयात शासनातर्फे मोफत उपचार सुरू आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 11, डॉक्टर मुरके रुग्णालयात 8, होप रुग्णालयात 8 आणि परिजात रुग्णालयात 2 नवजात बालकांना दाखल करण्यात आलं आहे आणि 7 नवजात बालकं त्यांच्या मातांसोबत जिल्हा स्त्री रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षित आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिवांना तातडीनं घटनास्थळी पाहणीसाठी पाठवलं होतं। त्यांनी गुरुवारी दुपारी 1:30 वाजता घटनास्थळाची पाहणी केली। तर आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेत 10 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून 7 दिवसात वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। इतर बालकं होते त्यांनाही तातडीने दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि आज त्यांची तब्येत चांगली आहे। आणि ह्या सगळ्या घटना जेव्हा घडली तेव्हा आमचे महापौर आणि सर्वजण या ठिकाणी मदतीसाठी होते आणि मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनंतर या ठिकाणी आपण त्या मृत बालकांच्या कुटुंबियांनासुद्धा 5-5 लाख रुपयाची मदत दिलेली आहे आणि जी इतर बालके दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये आपण शिफ्ट केले त्यांनासुद्धा उत्तम दर्जेदार असं सुविधा देण्यात येतील आणि त्यांचाही खर्च आपलं महाराष्ट्र शासनच घेणार आहे। आणि ही जी घटना घडली ह्याची चौकशी 8 दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल।